नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे, असिस्टंट प्रोफेसर, वसंतराव काळे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय लातूर, हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, होमिओपॅथीचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या ऑर्गॅन ऑफ मेडिसिन या पुस्तकाला 2022मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. यासोबतच डॉक्टर दिन, यासोबतच मराठवाड्याचे औरंगाबाद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिक्षक आमदार तथा किसान शिक्षण प्रसारक संस्था संचलित वसंतराव काळे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे सचिव आदरणीय विक्रम बाप्पा काळे साहेब यांचा वाढदिवस. अशा त्रिवेणी संगमाचं औचित्य साधून आज लातूरमधील हॉटेल वृंदा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्पीकर, डॉक्टर, टीचर, ऑथर डॉक्टर अजित कुलकर्णी यांचा सेमिनार आयोजित केला होता. या सेमिनारच्या माध्यमातून होमिओपॅथिक औषधोपचार पद्धतीमध्ये रुग्णांना कशा पद्धतीनं उपचार दिले जातात याविषयी सविस्तर शास्त्रीय माहिती सांगण्यात आली. पाहुयात या सेमिनारचा संपूर्ण आढावा. स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगल मंगलम आनंद मंगल मंगलम नित्यप्रियं भारत भारतं नित्यप्रियं भारत भारतं स्वागतं शुभ स्वागतं अथ स्वागतं शुभ स्वागतं नित्य निरंतर दानवता मानवता समता ममता नित्य निरंतर दानवता मानवता समता ममता सारथी साध मनोरथ का जो अनिवार्य नहीं थमता सारथी साध मनोरथ का जो अनिवार्य नहीं थमता संकल्प अभिजित अभिमतम संकल्प अभिजित अभिमतम आनंद मंगल मंगलम आनंद मंगल मंगलम नित्यप्रियं भारत भारतं नित्यप्रियं भारत भारतं स्वागतं शुभ स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम् कुसुमित नई कामनाएं सुरभित नई साधनाएं कुसुमित नई कामनाएं सुरभित नई साधनाएं मैत्रीमति क्रीड़ांगण में प्रबुदित बंधु भावनाएं मैत्रीमति क्रीड़ांगण में प्रबुदित बंधु भावनाएं शाश्वत सुविकसित इति शुभम शाश्वत सुविकसित इति शुभम आनंद मंगल मंगलम आनंद मंगल मंगलम नित्यप्रियं भारत भारतं नित्यप्रियं भारत भारतं स्वागतं शुभ स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम्. Homeopathy, and we are very much fortunate to have Dr. Ajit Kulkarni sir, who is my teacher, guide, philosopher, friend, elder brother. He had played many roles in shaping me what I am today. He had touched lives of thousands, we can say in lakhs of people who are practicing homeopathy all over the world. So the objective of this seminar was to celebrate 100 years of Organon of Medicine as well as Doctor's Day, then the birthday of our secretary and MLC, Mr. Vikram Kale Bappa. So we had gathered here to celebrate 3 occasions in one day by organizing this homeopathic seminar, having a theme of case to concept, evolving learning through cases. The objectives, as I had mentioned, is apart from celebrating 3 occasions in one session or in one seminar, we had planned to actually demonstrate how Organon is having an important role in shaping the not only the art and science of homeopathy, but how it can help us in understanding the conceptual application of homeopathic principles. न्यू लाईफ आता बदलच्या रोल मध्ये जावा.
ही आयुष्याची नवीन सुरुवात आहे. बिकॉज यू आर बिकमिंग मदर फॉर द फर्स्ट टाइम. यू बिकेम वुमन फॉर द फर्स्ट टाइम. आता यू आर बिकमिंग अ मदर. When a child is born, mother is also born and father is also born. लक्षात येते का? एक चाइल्ड जन्माला येत नाही, मदरहूड आता आली, फादरहूड आली. पण इथं फादरहूड आहे का? नुसता हुडासारखा वागतोय तो. आशा त्याच्या, आकांक्षा, त्याचं काय म्हणणं होतं, त्याचं प्रेम होतं, सगळ्याला ठोकरून हा माणूस बाहेर पडला. Mother felt cheated, humiliated, depressed. It tried her best to conciliate, but in vain. खूप तिनं प्रयत्न केला या माणसानं जाऊ नये, निदान या पिरियड मध्ये जाऊन नये, पण त्यानं काही ऐकलं नाही. आणि तिचे एक्सप्रेशन्स बघा. शी फेल्ट ॲज इफ हर सोल इज सेपरेटेड फ्रॉम द बॉडी. जसं काही कोणीतरी माझं शरीर माझ्या आत्म्यापासून तोडलं. किती डीप फिलिंग आहे समजून. कारण शी वॉज फ्रॉम हर बॉटम ऑफ द हार्ट लव्हिंग हिज. त्यामुळे चिटेड फिलिंग, ह्युमिलेटेड फिलिंग अशी म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे मनापासून. लक्षात आलं? मनापासून प्रेम करणं फार अवघड आहे. मनुष्याला सगळ्यात जर अवघड काय असेल तर मनापासून प्रेम करणं. बाकी सगळं सोपं आहे. बघा मी काय म्हणतो, बिल्डिंग बांधणं सोपं आहे, कार 50 लाखाची घेणं सोपं आहे. सगळ्यात अवघड काय आहे? मनापासून प्रेम करणं. आज चॅलेंजिंग. ते चॅलेंजिंग नाही म्हणून मनुष्याला प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम्स काय तेवढे? जगण्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत? त्याच्यामुळे शी हॅड थॉट्स ऑफ सुसाईड, बट ड्यू टू हर प्रेग्नन्सी, ड्यू टू चाइल्ड शी रिफ्रेन्स. जर ती प्रेग्नंट नसती तर एखाद्या वेळेस ते सुसाईड अटेम्प्ट असते. म्हणजे किती डीपली ते अफेक्ट झालेली समजून घ्या. म्हणजे आता रेमेडी जर द्यायची झाली तर आपल्याला कशी दिली पाहिजे? ज्या रेमेडीमध्ये सेपरेशन हा इश्यू आहे, ज्या रेमेडीमध्ये चिटेड फिलिंग आहे, ह्युमिलेटेड फिलिंग आहे, मी आता एकटी कशी जगणार, माझ्या इमेजला किती मोठा शॉक बसला आहे, माझं काय, मी कुठं चुकले, हे बिट्रेल माझ्या नशिबात का आलं, त्या नवऱ्यासाठी मी काय केलं नाही, पण आज हा नवरा असा का वागला, हे सगळं मिळून जे आलेलं आहे सगळं आलं लक्षात. तर आपल्याला अशी रेमेडी द्यायची की जी मदरला उपयोगी पडेल आणि जी चाइल्डला उपयोगी पडेल. तुमच्या लक्षात आहे का कॉन्सेप्ट? जसं म्हटलं जातं की मदर स्टेट ड्युरिंग प्रेग्नन्सी इज इन्फ्लुएन्सिंग द चाइल्ड ॲक्टिव्हली अप टू 5 years. जसं चाइल्ड वाढेल तसं त्याचं जे इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन वाढायला लागतं, तसा हा प्रेग्नन्सी मधला जो इश्यू कमी कमी होतो. पण काही केसेसमध्ये तो जन्मभर राहू शकतो. तो कुणावर अवलंबून आहे? व्यक्तीवर अवलंबून. लक्षात येते तुमच्या? म्हणून आपल्याकडं प्रेग्नेंट वुमननं चांगलं वाचावं, भगवद्गीता वाचावी, धर्मग्रंथ वाचावे, चांगलं वागावं. टीव्हीवर काही वावलं चाललेलं असेल तर बघू नये. ते कशासाठी आलं? किती विचार त्यांनी केला होता, विचार करा. मी युरोपमध्ये शिकवतो तेव्हा या सगळ्या गोष्टी येतात, कल्चर येतं, इन्फॉर्मेशन येते, ती बरेच लोक प्रश्न विचारतात. तुमच्याकडं मग काय पुस्तकच वाचत बसतात का भगवद्गीतेची, असं विचारतात ती लोक. मग मी त्यांना 63 प्रश्न विचारतो, तुम्ही काय वाचता, तुम्ही काय वाचलं मला सांगा. आणि समजा आमच्या लेडीने 3-4 तास तुमचं काय बिघडलं, तुमचं काय बिघडलं का, असं मी बोलतो. आणि तसं ते बोलल्याशिवाय त्यांना काही समजत नाही.
सृष्टी पाटिल. Miss Ananya Khare, subject topper pharmacy. Subject teacher Dr. S.T. Khan and subject teacher Dr. Kamila Shetty. Next student from second DHMS, Miss Nandini Chauhan, class topper and also topper in all subjects. Subject teacher. Next student, Miss Shraddha Garud, class topper and also topper in other subjects. Subject teacher Dr. Yogesh. Please give a big round of applause for them. Next student, Miss Aishwarya Sate, subject topper and teacher Dr. Dipali Sate ma'am. Next subject topper in OBGY, teacher Dr. Jayashree Kulkarni ma'am. Next student, Miss Darashana Sheikh, subject topper surgery. Subject teacher Dr. Vidya Murima. Miss Mansalva Patel, subject next is Miss Anam Sheikh, subject topper organ and subject teacher Dr. Supreshi Muthiya. Next student, Miss Shubhangi Chauhan, subject teacher Dr. Vikas Kulkarni sir. Subject teacher Dr. Author, teacher, and we are very fortunate to have him on this occasion. And to conclude this program, we are having our secretary and MLC of MLC, Mr. Vikramji Kale sir, fondly we call him as Bappa. Other dignitaries on the dais, Senior Jagtap sir, Dharam sir, Police sir, Dharam Singh Thakur sir. And on behalf of Vasantrao Kale Homeopathic Medical College and students as well as the practitioners, we are very fortunate to have this wonderful gathering of homeopathic fraternity where we had learned lots of things. Now, before wasting any time, I would like to invite our Bappa to guide us. Before Bappa communicate with us, I would like to request Ajit Kulkarni sir to say a few words. See that in this very healthy atmosphere where the college organizes a seminar and calls me from the outside is a very good step on the part of the college for giving you new insights into understanding homeopathy.
homeopathy is such a human, and such a complex medical science that its ramifications reach indefinite period. It has no limit. Healing requires a lot of therapy, lot of thinking processes. And you as a student requires all these processes to be understood at a deep level. So I am very happy with this college that it is organizing the lectures, calling the people like me, and trying to give you the best they can from their side. So I really appreciate the Dean of the college, the staff of the college, and above all, the administrator, Mr. Kaleji, who had taken up this mission to help you all people and to do this social kind of the work, which is beyond any words. Because when you treat very economically the patient with homeopathy, he saved from many, you see, expensive therapies, and you just help, which cannot be put into words. This is the reason why homeopathy needs to be reached in every nook and corner of our society. So I again thank Mr. Kaleji, the staff, and you all people who are with me since the morning. Thank you all. आज या ठिकाणी सकाळपासून आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले आणि ज्यांचं 8 देशामध्ये आपल्या होमिओपॅथी विषयी लेक्चर्स, मार्गदर्शन, संशोधन चाललेलं असतं आणि ते स्वतः एक बेस्ट प्युअर होमिओपॅथी प्रॅक्टिस पुण्यामध्ये करतात. ते सन्माननीय डॉक्टर अजित कुलकर्णी सर हे आज आपण महाविद्यालयाच्या वतीनं ऑर्गनन या विषयाच्या पुस्तकाला जवळपास 100 वर्ष झालेली आहे आणि त्याची सेंचुरी, त्याचबरोबर डॉक्टर्स डे होता आणि त्याचबरोबर माझाही छोटासा वाढदिवस असं काहीतरी औचित्य साधलंय असं डॉक्टर नितुरकर माझ्या कानात सांगत होते. आणि ह्या सगळ्याचा मिलाप म्हणून हा त्रिवेणी संगम असलेला कार्यक्रम आज दिवसभर आपण केलेला आणि आता त्याचा समारोप या ठिकाणी होतोय. त्या निमित्तानं डॉक्टर अजित कुलकर्णी सर हे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून लातूरमध्ये आले. त्यांनी दिवसभर आपल्याला वेगवेगळ्या विषयावरती अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. आपल्या मनात काही शंका होत्या त्या प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिली आणि त्यांनी आपला बहुमूल्य वेळ तुमच्यासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी दिला. त्याबद्दल मी मराठवाड्याचा शिक्षक आमदार या नात्यानं आणि या संस्थेचा ट्रस्टी या नात्यानं मी त्यांचं मनापासून हार्दिक असं स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच याही पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना विनंती करू, तेव्हा त्यांनी आम्हाला वेळ द्यावा ही पण विनंती या निमित्तानं त्यांना मी या ठिकाणी करतोय. आज औरंगाबादहून डॉक्टर दरक सर सुद्धा आपल्या विद्यार्थ्याला घेऊन या सेमिनारसाठी खास करून आलेले आहेत. त्यांचंही मी आपल्या महाविद्यालयाच्या संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. आपले प्रॅक्टिशनर डॉक्टर धरमसिंह ठाकूर हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक जगताप सर आहेत, आपले डॉक्टर कोरे सर आहेत, उकेले सर आहेत, आपल्या सगळ्या मॅडम आहेत आणि ज्यांच्या प्रयत्नातून आजचा हा सेमिनार, हा कार्यक्रम आयोजित केलेला.
ते डॉक्टर योगेश निटूरकर, त्यांचे सर्व सहकारी, सूत्रसंचलन करणारे आमच्या भावी डॉक्टर्स आणि तुम्ही अर्धवट चहा सोडून आलेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे पहिल्यांदा मी विद्यापीठामध्ये जे आपल्या आपल्या वेगवेगळ्या विषयामध्ये टॉपर्स आलेले आहेत त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी अभिनंदन केलं. त्याच्या विषयामध्ये जे टॉपर्स आले त्या विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं आणि त्यांना शिकवणाऱ्या आमच्या सर्व शिक्षक बांधवांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सुद्धा या निमित्ताने मी या ठिकाणी देतो. आज खरं म्हणजे जेवढ्यांचा सत्कार या ठिकाणी केला त्याच्यामध्ये जवळपास नाही म्हणलं तरी 100% विद्यार्थिनीच, बरोबर आहे, मुलीच होत्या. हे मला या ठिकाणी आनंदानं सांगावं असं वाटतं. आणि मी बाहेर जेव्हा जातो, मराठवाड्यात जातो, महाराष्ट्रात पण अनेक ठिकाणी जातो आणि जेव्हा काही असा प्रसंग येतो तेव्हा मी आवर्जून सांगत असतो की आमच्या महाविद्यालयात 75 विद्यार्थ्यांची इंटेक कॅपॅसिटी आहे, पण 75 पैकी जवळपास 55 ते 60 मुली आमच्या एका वर्गामध्ये पहिल्या वर्षी असतात. आणि त्याच्यात पुन्हा दुसरं की मुस्लिम मुली जास्त असतात. हे पण मी आवर्जून त्या ठिकाणी सांगत असतो. याचा मला मनापासून आनंद आहे की आज एकीकडे आपण पाहतोय की मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. कालच मी एका उर्दू शाळेमध्ये साटकोट रोडवरच्या एका विद्यालयात गेलो होतो आणि तिथे सगळे मुस्लिम पालक, विशेषतः करून महिला भगिनी आपल्या लेकरांसाठी आलेल्या होत्या. आणि मग त्यांनाही मी त्या ठिकाणी सांगत होतो की आज खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, आपल्या लेकराचं कल्याण करायचं असेल, आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे सूत्र ओळखण्याचं काम तुम्ही करा. ही पण विनंती त्यांना मी काल त्या ठिकाणी करत होतो आणि त्यांना सांगत होतो की तुमच्या मुलीला खऱ्या अर्थाने डॉक्टर करायचं असेल तर तुम्ही आमच्या महाविद्यालयात येऊन बघा. आमच्या कॉलेजमध्ये 75 पैकी जेवढ्या मुली आहेत त्याच्या सगळ्यात जास्त संख्या आमच्या मुस्लिम मुलींची त्या ठिकाणी शिक्षण घेताना दिसते. नुसती संख्या दिसत नाही. तर आज आमच्या ह्या मुली पास आउट होऊन मला जेव्हा अनेक ठिकाणी भेटतात आणि सांगतात की सर मैं तुम्हारे कॉलेज की लड़की हूँ, तेव्हा माझी छाती 2 इंच फुगलेली असते की ही मुलगी इथं आरोग्य सेवा देते, 2 जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. याचा मला मनापासून आनंद या निमित्ताने या ठिकाणी होतोय. आणि म्हणून आज अजित कुलकर्णी सर हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्याकडे जे काही संशोधन आपल्या ह्या विषयाच्या संबंधी चालतंय त्याबद्दल सुद्धा आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि निश्चित याचा फायदा आपलं ज्ञान अपग्रेड करण्यासाठी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी होणार आहे. शेवटी नवीन ज्ञान हे आपल्यापर्यंत आलं पाहिजे, पोचलं पाहिजे. यासाठीच अशा सेमिनारची आवश्यकता असते. सेमिनार आपण का घेतो की बाहेरचे जे स्पीकर येतात, जे इतर देशामध्ये जातात, तिथं नवीन त्यांना त्या ठिकाणी माहिती होते आणि ती माहिती आत्मसात करून ते आपल्यापर्यंत आणण्याचं काम करतात आणि ते तुम्हाला देण्याचं काम करतात. तेव्हा निश्चितपणाने जे नवीन बदल यामध्ये येतात ते आपल्यापर्यंत आले पाहिजे. तेव्हा याही दृष्टीने मी सरांना आता चर्चा करत होतो की सर आज सगळीकडे डायबेटीस सारखा जो डिसीज आहे तो अतिशय वेगानं पसरत आहे. तेव्हा यावर आपलं काही संशोधन चालू आहे का नाही हे पण मी सरांना या ठिकाणी विचारत होतो. त्यांनी सांगितलं की यावरती सुद्धा माझा एक रिसर्च पेपर आलेला आहे, तो तुम्ही वाचा. मी त्यांना सांगितलं तुम्ही मला व्हॉट्सअपवरती, युट्यूबवरती पाठवा, मी नक्की तो त्या ठिकाणी पाहेल आणि वाचेल. त्याच्यामुळं होमिओपॅथी सुद्धा या सगळ्या डिसीज मध्ये मागे नाही हे मला या निमित्ताने या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि मला वाटतं ती खऱ्या अर्थानं आपली एक प्रेरणा आहे. आज एक ऊर्जा स्तोत्र म्हणून अजित कुलकर्णी सर या ठिकाणी आलेले आहेत की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नाही उद्या जेव्हा मी डॉक्टर होईल तेव्हा मी प्युअर होमिओपॅथ म्हणून या देशामध्ये, या राज्यामध्ये मी त्या ठिकाणी काम करेल. असा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये अधिक दृढ व्हावा, तो अधिक फिट व्हावा. हाच एक प्रयोग सुद्धा या सेमिनारच्या माध्यमातून योगेश निटूरकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तो अत्यंत स्तुत्य आहे. त्याबद्दल मी योगेश निटूरकर आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन या निमित्ताने या ठिकाणी करतो. आपण सर्वांनी सुद्धा आणि इतर सुद्धा बाहेरून जे आमचे विद्यार्थिनी, काही प्रॅक्टिशनर्स याच्यामध्ये सहभागी झाले त्या सर्वांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन या निमित्ताने या ठिकाणी करतो. डॉक्टर्स डेच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
या निमित्ताने या ठिकाणी देतो. माझ्या वाढदिवसाबद्दल सुद्धा आपण ईश्वराकडे प्रार्थना केलेली आहे, त्याबद्दल सुद्धा मी सर्वांचे आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir, for your valuable words. Now, I would like to request Dr. Kore, sir, to please give vote of thanks and conclude the session. I would like to request Dr. I would like to read. कुछ बोलना नहीं? I would like to thanks KSPM Secretary Mr. Vikram Kale Sir Bappa for giving us his kind permission for conducting this seminar. Principal Dr. S.C. Khamitकर Madam, Dr. Ajit Kulkarni Sir for sharing his experimental knowledge. Students and staff of VK HMC Latur, Dr. Kanchan Desarda Madam and Dr. Yogesh Desarda Sir from the management of Guru Mishri Homeopathic Medical College and Research Center Shelgaon for sending their intern delegates, Dr. Jagdish Darak Sir for taking extra efforts to travel all the way from Shelgaon and for his continuous support in making this seminar successful. I would also like to thank BGN Publication, National Journal of Homeopathy, Vital Informer, Hotel Vrinda for hosting this event in their premises and their hospitality, photographer for capturing the lifelong memories, RK Graphics for designing work, Guru Ganesh Printers for the beautiful trophy, colleagues and family members for their selfless support and care. Thank you all for being part of this seminar. Thank you once again. So, as a birthday gift, so please give a big round of applause for them. आज या ठिकाणी जो सेमिनार लातूरमध्ये डॉक्टर अजित कुलकर्णी सरांचा आयोजित करण्यात आला होता. अत्यंत चांगल्या पद्धतीने हा सेमिनार त्याचं नियोजन होतं, आयोजन होतं. त्यासोबतच अजित कुलकर्णी सरांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये अत्यंत क्लिष्ट असणारा विषय चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेला आहे. आजच्या या सेमिनारच्या निमित्तानं मला म्हणजे पाठीमागं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जवळपास 7-8 वर्ष मी पब्लिक हेल्थमध्ये काम केल्यानंतर आज या सेमिनारच्या माध्यमातून मला पूर्ण आपलं माझं केस स्टडी आणि या सगळ्या गोष्टीचं पूर्ण एकदा सगळ्या गोष्टी मला रिवाईज करता आल्या. त्याबद्दल सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद. आणि त्यासोबतच एक विनंती आहे की दर महिन्याला आपण या पद्धतीचं सेमिनारचं आयोजन करावं, जेणेकरून सर्वांना या निमित्तानं एकत्र येता येईल आणि जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्याचं आपल्याला मार्गदर्शन मिळेल आणि होमिओपॅथीच्या बाबतीमधले स्किल्स स्केलअप करण्याकरता आपल्याला एक संधी मिळेल. धन्यवाद. थँक्यू. Today's seminar given by the Dr. Ajit Kulkarni sir was so great and it was so helpful for all the students. He discussed very well about all the cases and that was really so helpful for all the students in their future. They told about the posology, about the case, how to tackle the case, about the unprejudiced observer and about in general about all the points which are very important for the case taking. So we are so thankful for this seminar. We are so thankful for the VKHMC College, to the Niturkar sir and Ukire sir and our all management team. It was really a great experience. So we are waiting for the next seminar also. Thank you sir. अशा प्रकारचा सेमिनार अटेंड करण्याचा संधी मिळाली. प्रथम सेमिनार काय असतो हे माहीत नव्हतं, पण नंतर अजित कुलकर्णी सरनी होमिओपॅथीविषयी एकदम डिटेलमध्ये व अचूक माहिती सांगितल्यामुळे होमिओपॅथीमध्ये खूप आवड निर्माण झाली आणि थोडी झोप आली. पण सेमिनार पूर्ण झाल्यास सेमिनारला आलेल्याचं चांगलं वाटलं. म्हणजे सेमिनार अटेंड केला याच्याबद्दल छान वाटलं. लातूर या ठिकाणी अरेंज केलेला सेमिनार खूप चांगला होता आणि अजित कुलकर्णी सर इंटरनॅशनल लेवलचे स्पीकर होते, लातूरमध्ये आले होते आणि त्यांनी जो वेळ सांगितला लातूरमध्ये
जसं की लाईव्ह केसेस इम्प्रूव्हमेंट त्यांचे स्वतः हे केलेल्या त्या त्याचे त्यांनी लाईव्ह दाखवल्या त्याबद्दल खूप चांगलं वाटलं. त्यामुळे सेमिनार हा खूप इम्प्रेसिव्ह वाटला आणि अजित कुलकर्णी सरांमुळेच होमिओपॅथी काय आहे हे थोडंसं आम्हाला पण कळालं. हॅलो, माझं नाव तेजस्विनी आहे. आजचा सेमिनार खूप छान झाला. सर जे अजित कुलकर्णी सर जे इंटरनॅशनल स्पीकर आले होते त्यांनी खूप नॉलेज दिलं रेमेडीजबद्दल, मग डिसीजबद्दल केस खूप सारे घेतले. ओव्हरऑल सेमिनार खूप छान झाला. सगळं मॅनेजमेंट पण खूप छान आहे. थँक्यू. आजचा सेमिनार अजित कुलकर्णी सरांनी सेमिनार खूप छान दिला. त्यामध्ये आम्हाला पूर्ण इन्स्पायरेशन मोटिवेशन मिळालं. त्यामध्ये सरांनी व्हेरियस टाईप ऑफ केस एक्सप्लेन केले. त्यामध्ये फर्स्ट ब्रेन स्ट्रोक, देन डिफरेंट टाइप्स ऑफ डिसीजेस, हिस्ट्री टेकिंग इज़ वेरी इंपॉर्टेंट इन आवर होम्योपैथी. आज का सेमिनार बहुत अच्छा था. डॉक्टर अजीत कुलकर्णी सर ने बहुत सारे कंसेप्ट्स के बारे में बताया, जैसे कि डुअलिटी ऑफ द सिम्टम्स, अबाउट द लॉ ऑफ सिमिलर, अबाउट द लॉ ऑफ अट्रैक्शन एंड वेरी डिफरेंट कंसेप्ट्स. वी हैड लर्न अबाउट द न्यू रेमेडी, the use of the DNA remedy. I had learned for the first time. It was very useful and very beneficial for us, and every homeopath should attend such type of seminars. It was a golden opportunity for every learner and practitioner.